शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. आहा हा, काय सूर लागलाय आणि काय ताल जमलाय. कारण याच तालसुरांच्या माध्यमातनं आणि शब्दांच्या माध्यमातनं शब्द सुरांचा एक अनोखा मेळ जमला की मग जमतात गोष्टी गाण्यांच्या. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संगीतातले 7 सूर, पण हेच 7 सूर जेव्हा शब्दांची साथ घेऊन आपल्यासमोर येतात तेव्हा खरंच एक वेगळं रूप साकारतात. शास्त्रीय संगीतात तोच स्वर एका भावनेला वेगळ्या समाधीपर्यंत नेणारा असा ठरतो, तर एखाद्या भावगीतातून आपल्या मनातली भावना किंबहुना चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा ते भावगीत आपल्यासमोर येतं तेव्हा नायिकेची भावना, नायकाची भावना गायक गायिकेंच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. आणि असाच जेव्हा गझलला एक सूर लागतो तेव्हा मग ती आर्तता, ती अस्वस्थता, ती देखील आपल्याला आपल्या मनात एक हुरहुर लावून जाते. म्हणजे तेच 7 सूर पण वेगळ्या रूपातनं आपल्यासमोर साकारतात. आणि म्हणूनच हे वेगळं रूप आपल्यासमोर जे संगीतकार आणतात त्याच 2 संगीतकारांना आणि गायकांना आपण आज भेटणार आहोत. संगीतकार आशिष मुजुमदार आज आपल्यासोबत आहेत. आशिष, नमस्कार, स्वागत आहे. आणि गायक संगीतकार दत्तप्रसाद रानडे आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे आपलं. मी म्हटलं तसं की गझल हा विषय असा आहे की ती आर्तता, ती हुरहुर, ती अस्वस्थता ही कुठेतरी गझलमध्ये असते. आणि त्याच गझलच्या माध्यमातून सध्या तुम्ही सोबतीचा करार घेऊन फिरता आहात. आणि रसिकांशी एक वेगळं करार, एक वेगळं नातं कदाचित या कार्यक्रमाच्या निमित्ताने बांधलं जाते. काय संकल्पना आहे ही आणि कशी सुरुवात झाली? आशिष, काय सांगणार? सोबतीचा करार हा आमचा गझल, रुबाई, कविता, कव्वाली असा सगळा गाण्यांचा प्रकार आहे, एकतर कार्यक्रम आहे. आणि 15-16 वर्षांपूर्वी सध्याचा आघाडीचा कवी, गीतकार, गझलकार वैभव जोशी याच्या जेव्हा गझल वाचले आम्ही पहिल्यांदा आणि एक एक करत कॉम्पोज करत गेलो, त्याच्यानंतर असं वाटलं की डेडिकेटेड टू मराठी गझल्स असा कुठलाच कार्यक्रम नाही आहे, तर तसा एखादा कार्यक्रम सुरू करावा. तर पहिले आम्ही एक अल्बम केला सोबतीचा करार नावानी. हे नाव म्हणजे सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू, अशी त्यातली गझल होती. बरं. तर त्याचं टायटल आम्ही सोबतीचा करार ठेवलं. मग नंतर मी, दत्तप्रसाद आणि वैभव जोशी आम्ही आमच्यात एक करार केला की वैभवनीच लिहिलेल्या, मीच कॉम्पोज केलेल्या आणि दत्तप्रसादनी गायलेल्या अशा या गाण्यांचा आम्ही कार्यक्रम करायला लागलो. आणि जवळपास आता 150वा कार्यक्रम त्याचा होईल. आणि या कार्यक्रमातनं 100पेक्षा जास्त रचना आम्ही आत्तापर्यंत सादर केल्या आहेत. एकतर वैभव खूप सारखा नवनवीन लिहित असतो आणि त्याच्यामुळे नवीन कॉम्पोज करायची संधी मिळते. याच्यासारखा गायक मित्र मला मिळाला आहे की जो कुठल्याही प्रकारचं कॉम्पोजिशन उत्तम लिहिल्या पेलू शकतो. तर तिघांचं जे काही त्रिकूट काम करतं आमचं, त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम बऱ्यापैकी लोकप्रिय होतोय. खरंय खरंय. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची तिघांची सोबत एकत्र आली आणि त्यातून हा करार जो झाला तो रसिकांना निश्चित आवडणारा असा आहे. दत्तप्रसाद, काय सांगणार या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय वेगळं गायला मिळालं? म्हणजे गायकाच्या बाबतीत एक असतं ना की आणखी थोडंसं हवं, तर ते कुठेतरी इथे मिळालं का? हो, नक्कीच. गझल ही मी उर्दू गाणारा जास्ती आहे. मी मुळात उर्दूवाला माणूस आहे आणि मी वैभवमुळे मराठीत आलो. आशिषचं संगीत तर फार अप्रतिम आहे, वैभवची गझल अप्रतिम आहे. आता आपण जे तेच मोठ्या लोकांनी गायलेलं आपण गात असतो, त्याच्याऐवजी आता आपण नव्याने एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून नवीन गायचं आहे असं म्हटलं
की मग पुढे जायला होणार की काय असं शक्यता निर्माण होते. तर ते मला करायला मिळतंय रोज. आणि काय नवीन असं जर कोणी विचारलं तर आमच्याकडे रोज नवीन असं मी तर सगळ्यांना सांगतो. हे मला ह्या गझलच्या आणि रसिक प्रेक्षक ह्याची कशी म्हणजे कशी प्रतिक्रिया रसिकांच्या असतात, ती दाद जी रसिकांची ती कशी मिळते? उत्तम. एकतर मराठी गझलचा प्रोग्राम ही कन्सेप्टच तशी बघायला गेलं तर मध्यंतरीच्या काळात जरा गप्प झाली होती, परंतु आता परत एकदा ती सुरू झाली आणि लोकांना परत एकदा मराठी गझल अशी जोरात येतेय, हे सुरू झालंय. बरोबर. थोडंसं मराठी गझलविषयी एकतर गझलविषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज खूप आहेत. कारण कवितेपेक्षा गझल वेगळी असते फॉर्मॅटनुसार, याच्यानुसार. भावगीतं आपल्याला ऐकायची खूप सवय आहे, नाट्यगीतं ऐकायची खूप सवय आहे, पण गझलमध्ये 2-2 ओळींचा एक शेर, प्रत्येक शेराचा अर्थ वेगळा, सो 2 ओळींची एकच कविता असते. बरं, एक कविता जन्मावर आली की पुढे लगेच मृत्यूवर येते. तर लोकांना कळत नाही हा जर फॉर्मॅट माहीत नसला तर, की आत्ता हा वेगळ्या विषयावर बोलतोय, आता हा वेगळ्या विषयावर कसा गेला. तर गझल थोडीशी समजून घ्यावी लागते आणि गझल कॅज्युअली ऐकता येत नाही. तर आता हळूहळू लोकांना त्या 2-2 ओळींकडे कान देऊन लक्ष देऊन ऐकायची पण सवय लागते. आणि पहिल्या ओळीमध्ये, पहिल्या मिसरामध्ये जो विषय मांडतोय तो दुसऱ्या ओळीमध्ये हा पूर्ण कसा करतो याची उत्सुकता ज्यांना असते, असं ऐकत म्हणजे गझल कशी ऐकतात याचाही आम्ही थोडासा एक वर्कशॉप कम असं घेतोय कार्यक्रमात. वा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. बरोबर आहे ना? म्हणजे मी नाही म्हटलंय, चंद्रशेखर सानेकरांनी म्हटलंय, पण किती नेमकं म्हणून ठेवलंय. मला वाटतं सोबतीचा करारमध्ये एक गझल वेगळ्या अंगाने येते, म्हणजे कव्वालीच्या अंगाने येणारी गझल, हे आम्ही जरा वेगळंच ऐकतोय. तर काय आहे त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नाही, तो कार्यक्रम म्हणजे गझलांचा कार्यक्रम आहे, पण तो सांगीतिक दृष्ट्या पण फुलवण्याच्या दृष्टीने आम्ही खूप विचार करतो सतत. तर ही गझल आम्ही कव्वाली फॉर्मॅटमध्ये सादर करतो, मग कोरस त्याच्यामध्ये आम्ही ॲड करतो. आणि कव्वालीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे ना, की आम्हाला वैभवच्या खूप गझला, खूप वेगवेगळ्या शेरांचं त्याच्यामध्ये समावेश करता येतो. तुम्ही अचानक एक गाता गाता दुसऱ्या गझलमध्ये जाऊ शकता. तर ही गझल आमची खूप पॉप्युलर झाली आहे कार्यक्रमातनं सध्या, ही तुझी आठवण टाळली पाहिजे. ऐकूया. ही तुझी आठवण टाळली पाहिजे, ही तुझी आठवण टाळली पाहिजे, ही तुझी आठवण टाळली पाहिजे, ही तुझी आठवण टाळली पाहिजे. शुद्ध येताक्षणी, शुद्ध येताक्षणी प्यायली पाहिजे, ही तुझी आठवण टाळली पाहिजे. आठवण प्यायली पाहिजे, ही तुझी आठवण टाळली पाहिजे. फार झाल्या आता ओळखी पाळखी, फार झाल्या आता ओळखी पाळखी. मी तुला पाहिले, मी तुला पाहिले, तू मला पाहिले, मी तुला पाहिले, तू मला पाहिले. त्या क्षणी काय झाले कळेना मला, मी तुला पाहिले, तू मला पाहिले. त्या क्षणी काय झाले कळेना मला. पाहताना तुला जीव गेला तरी, पाहताना तुला जीव गेला तरी, जीव
गेल्या विना राहवे ना मला, मी तुला पाहिले तू मला पाहिले, त्या क्षणी काय झाले कळे ना मला, मी तुला पाहिले. मोगऱ्याला तुझे रूप आले सखे, पारिजातासही गंध आला तुझा. मोगऱ्याला तुझे रूप आले सखे, पारिजातासही गंध आला तुझा. काय सांगू तुला हाय माझ्या फुला, काय सांगू तुला हाय माझ्या फुला. एकही फूल का आवडे ना मला, मी तुला पाहिले तू मला पाहिले, त्या क्षणी काय झाले कळे ना मला. फार झाल्या आता ओळखी पाळखी, फार झाल्या आता ओळखी पाळखी, फार झाल्या आता ओळखी पाळखी, फार झाल्या आता ओळखी पाळखी. एक व्यक्ती खरी आपुली पाहिजे, एक व्यक्ती खरी आपली पाहिजे, एक व्यक्ती खरी आपली पाहिजे. एक व्यक्ती तरी आपली पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं वैभवने इतकं सुंदर लिहिलंय, म्हणजे तुला पाहताना जीव जावा वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी खरंच कल्पनेतल्या वाटतात कधी कधी, पण त्या गझलमधनं ज्या पद्धतीने येतात. तशी शायर लोक गझलमधनं तिचं जरा जास्तच कौतुक करतात असं मला नेहमी वाटतं. बरोबर. पण मग ही गझल करताना संगीतकार म्हणून त्याला आणखी काय वेगळे पण जाणवलं? एक तर कव्वालीचा बाज तो आला, पण मग ते जास्त मोठं चॅलेंज वाटलं? कशा पद्धतीने ती रचना झाली? नाही, ती एक थॉट प्रोसेस आहे खरं तर. तुम्हाला गझल कशी प्रेझेंट करायची आहे, एक तर त्याच्या अर्थानुसार ती जाते, पण ही मुळातच खूपच भन्नाट लिहिलेली गझल आहे. तर याला कव्वाली बाज म्हणजे तुम्ही ना, कव्वालीची सुरावट ही लोकांना पण माहिती आहे आणि कव्वाली कशी गायली जाते ही ठेक्याने पण लोकांना माहिती आहे. तर आपण फक्त त्यांना जे माहिती आहे त्याच्यातच नेऊन तुमची चौकट बसवतो, एवढंच करत असतो. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही थिएटर शो करता तेव्हा इस्पेशली तुम्हाला खूप अंगानी सगळ्या कॉम्पोजिशनचा विचार करावा लागतो. तर खूप संत सारख्या तुम्ही जर अशा मेलोडी गझल गात बसले तर कदाचित खाली शांतता पसरू शकते. बरोबर. मग त्याही गंभीर वातावरण आणि सगळ्या अंगाने शेवटी काव्य पोहोचवणं हा आमचा मेन उद्देश आहे. अगदी खरं. हा कव्वाली बाज असला तरी त्याचे शेर इतके अप्रतिम आहेत. फार झाल्या आता ओळखी पाळखी, एक व्यक्ती तरी आपली पाहिजे. पाहिजे 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 पाहिजे, माणसाची नियत चांगली पाहिजे. इतक्या सुंदर लिहिलेल्या आहे. मग आता मी तुला पाहिले तू मला पाहिले ही त्याने वेगळी लिहिलेली गझल होती. बरं. पण कॉम्पोज करताना मला असं वाटलं की मी तुला पाहिले तू मला पाहिले याने एखादी गझल सुरू होणं सांगीतिक दृष्ट्या आणि अकॅडमिक दृष्ट्या पण मला फार बरं वाटत नाही. बरं. पण पुढे तर फार अप्रतिम लिहिलंय. तर मी काय केलं की ते वेगळं कॉम्पोज करण्याच्या ऐवजी ही तुझी आठवण टाळली पाहिजेच्या मध्येच आम्ही ओळखी पाळखीचा रेफरन्स घेऊन मी तुला पाहिले तू मला पाहिले ही गझल गातो. ही पूर्ण गझल गातो आणि पुन्हा आम्ही आपल्या आठवणकडे येतो. त्याचबरोबर खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे, ही एक वेगळी गझल सुद्धा ह्या गझल मध्ये फिट होऊन जाते एकदम. बरं. ती पण येऊ शकेल. आणि गाताना जे जे आठवेल ते सगळं त्यात येऊ शकतं. आता वैभवचा एक अप्रतिम शेर आहे जो दत्तप्रसाद सगळ्यात शेवटी याच्यात गातो की गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. आई ग. तर या शेराने आम्ही ती एंड करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने वैभव तुमच्या हातात आलेलं आहे म्हटलं तर आणखी काय हवं. नावाप्रमाणेच वैभवने ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पण आणखी एक ह्यातली मला तुमची एक कविता आठवते की ज्याला म्हणजे दोन कवी जर एकत्र आले किंवा एखाद्या कवीला दुसऱ्या कवीची एक जोड मिळाली तर काय होऊ शकतं याची एक आठवण तुमच्याकडे आहे. म्हणजे
प्रसिद्ध कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम माझ्या घरी आला असताना त्यांनी मला काही कविता दिल्या, गझला दिल्या. तर त्यातली एक गझल होती, शिरशिरी शरीरात या उमटून गेली. बर. ती मी कॉम्पोज केली आणि ते कॉम्पोजिशन माझंच मला खूप आवडलं. त्याच्यात एक तर गंमत अशी आहे की त्याच्यात मूर्छना पद्धत आहे. अच्छा. हां, म्हणजे षड्ज मध्यम सतत सा बदलत राहतात. बरं बरं. आणि सा बदललं की त्याचा रागाचाही बदलल्याचा फील येतो. तर ती अकॅडमिकली मला खूप आवडली गझल. तर ऑब्व्हियसली मी काही नवीन केलं की आधी वैभव भेटतो त्याला ऐकवतो. तर वैभवला मी हॉटेल रुपालीमध्ये बसून हे कॉम्पोजिशन ऐकवलं. तर वैभव इतका सतत या गोष्टीमध्ये चार्ज असतो की सर म्हणाला की मला भयंकर आवडली कविता. तो मला प्रेमाने सर म्हणतो कारण मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो म्हणून. ओके. तो घरी जाईपर्यंत त्याने मला त्याच्यावर नवीन गझल लिहून पाठवली. बरं. शेवटी काही फुले उधळायला ये. वा. म्हणजे किंचित जवळ आहे मीटरच्या, एक्झॅक्ट मीटर नाही, आपण बऱ्यापैकी त्या चालीत त्याने लिहिली. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे ना की त्याला शब्दांमधल्या भावना आणि सुरांमधल्याही भावना कळतात. करेक्ट. तर उमटायला येची जी मी केलेली होती ना तिथे आणि उधळायला ये बरोबर असं बसवलं आणि अप्रतिम लिहिली ती. तर ती गझल आमची अशी एक तयार झाली आणि मग सोबतीच्या करारामधून आम्ही ही घ्यायला लागलो. तर ती चाल इनिशिएट किशोरने केली पण ती पूर्ण वैभवने केली. पण त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण तो आशिषने केला असं म्हणायला पाहिजे. कारण त्या दोन्ही रचना शब्दांमधनं आणि सुरांमधनं तुम्ही त्या मांडल्यात. ऐकूया आपण. नक्की. शेवटी काही फुले उधळायला ये. शेवटी काही फुले उधळायला ये. तू मला तेव्हा तरी भेटायला ये. शेवटी काही फुले उधळायला ये. सांगतो केव्हा कुठे चुकले तुझे. सांगतो केव्हा कुठे चुकले तुझे. जीवना तू एकदा बोलायला ये. जीवना तू एकदा बोलायला ये. तू मला तेव्हा तरी भेटायला ये. शेवटी काही फुले उधळायला ये. शेवटी. वा वा. गोष्टी गाण्यांच्या. कलात्मक बाजू कशी येते आणि शब्दांचं संगीत झाल्यानंतर ती गायकाच्या मुखातून आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा त्याचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पण दत्तप्रसाद, जेव्हा पुण्यातलं तुमचं दोघांचंही पुण्यातलं राहणं आणि पुण्यात म्हटल्यानंतर ललित कला केंद्र आणि त्या सगळ्या एक म्हणजे वारसा म्हणतात ना तसं कुठेतरी आहे. आणि मला वाटतं तुम्ही नाटकाला पण संगीत दिलं ललित कला केंद्राच्या माध्यमातून. तर तो पहिला प्रयत्न होता का संगीतातला नेमका? मी 94 मध्ये मी समजा पुण्यात शिकायला आलो, ललितमध्ये शिकायला आलो, ग्रॅज्युएशन करायला. 96 मध्ये मला नाटक ते माझा मित्र प्रवीण भोळे करत होता, वेड्या कविता. अच्छा. सदानंद रेगे यांच्या वा वेड्या कविता. आणि त्याचं रंगमंची आविष्कार असा जेव्हा त्याने पहिल्यांदा केला तेव्हा तो म्हणाला, तू ह्याच्यातल्या काही कवितांना चाली लावशील का? तेव्हा मला नाटकासाठी चाल कशी करायची वगैरे
ह्या संदर्भात काही माहिती नव्हतं. बरोबर. पण ते स्कूलच असं आहे म्हणजे आमचं ललित की जिथे संगीत नाट्य आणि सगळं चालतं, त्यामुळे तिथे वेगळ्या वेगळ्या लोकांची चर्चा करून ही चाल कशी असली पाहिजे वगैरे त्यावेळेला खूप त्याचा अभ्यास करता आला मला. आणि मला त्याची पहिली चाल मला करता आली आयुष्यात ती म्हणजे उंच खोल पोटात खळगा ओठात दरी आकाशाच्या सरीवर सरी. वा. मला त्या सगळी अशी आठवणार नाही ती, पण फूल फूल रे फूल यू आर ए फूल आय एम ए फूल असं ती सगळी आहे. आणि ती ही अशी होती की उंच खोल पोटात खळगा ओठात दरी आकाशाच्या सरीवर सरी सरीवर सरी. क्या बात आहे. 1 2 3 4 परार्ध निखर्व मोजा 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 किती मोजता पाहू पर्व. फूल आय एम ए फूल यू आर ए फूल केवढं हे फूल अवाढव्य फूल अस्तित्वाचं फूल उंच 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 भमकन खोल वगैरे असं ते पुढे. आता शब्दाप्रमाणे ते तसं खालीवर सगळं दाखवायचं आहे नाटकासाठी, कारण ते अभिनय पण करणार तिथे. हा, आणि त्या वेड्या कविता आहेत. बरोबर. त्यामुळे मी काही करीन असं त्याच्यात एक ती लिबर्टी होती. त्यामुळे मला ते भरपूर छान काम करता आलं. आणि खूप दिग्गज आमच्याकडे परीक्षक म्हणून यायचे, प्रेक्षक म्हणून यायचे, नाट्य क्षेत्रातले सिने क्षेत्रातले. त्या सगळ्यांना ती चाल आवडली होती. तो नाट्य प्रयोगही आवडला होता. मुळात सुरुवातीच्याच पहिल्या टप्प्यात सदानंद रेगेंच्या कवितांना हात घालणं हीच खूप मोठी गोष्ट होती. आणि नुकतंच त्यांचं जन्मशताब्दी वर्ष झालं, त्यामुळे त्यांच्या कविता पुन्हा एकदा या वर्षाच्या निमित्ताने तरी लोकांपर्यंत परत पोहोचल्या आणि आज एक तुम्ही आठवण करून दिली. पण हेच असतं की ते पहिले दिवस मोलाचे, महत्वाचे, शिकण्याचे असे सगळे असतात. आशिष, तुमच्या बाबतीत काय झालं की म्हणजे कॉलेजमध्ये असताना ह्या पहिल्या चाली झाल्या की कसं झालं नेमकं? मी नागपूरचा मूळचा आणि पुण्याला मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला आलो COEPला. तर पुण्यामध्ये फिरोदिया करंडक स्पर्धा खूप पॉप्युलर आहे. बरोबर. मी 3rd इयरला असताना मला फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये म्युझिक करायची संधी मिळाली. आणि त्या वर्षी मला असं लक्षात आलं की इथे स्कोप खूप आहे. विदिन द कन्स्ट्रेंट तुम्हाला खूप क्रिएटिव्हिटी दाखवता येते. तर फायनल इयरला जेव्हा मी फिरोदिया पुन्हा केला तर आताचा आघाडीचा लेखक दिग्दर्शक गिरीश जोशी हा म्हणजे खरं तर माझं भाग्य आहे की गिरीश सारखा तेव्हा माझा मित्र फिरोदिया करत होता आणि त्याची माझी ओळख झाली. कारण गिरीश जितका नाटक, लेखक आणि साहित्यामध्ये उत्तम आहे ना, तेवढा त्याला म्युझिकची जाण पण खूप छान आहे. तो म्युझिक चांगलं काढून पण घेऊ शकतो. तर फायनल इयरला आम्ही असं ठरवलं की सगळ्या रचना स्वरचित करायच्या. अच्छा. तर मी इंजिनिअरिंगच्या फायनल असतानाच त्या गिरीशच्या कवितांना चाली दिल्या आणि इव्हन बॅकग्राऊंड म्युझिक पण आम्ही सगळं स्टेजवरनं लाईव्ह वाजवलं त्या काळी. तर चाली त्यावेळेला थोडंसं आपण करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात आलं. आणि गिरीश आणि आम्ही असे सारखं त्याच्यामुळे क्रिएटिव्ह काहीतरी काम करत राहायचो. तर त्यावेळेला ना माझा एक मित्र राम देशपांडे तो गंगाधर बुवांकडे गाणं शिकायचा. मी गाणं कुठे शिकलोच नाही आजपर्यंत. म्हणजे मी त्याच्यामुळे ना मी अशा मित्रांकडनं जे मिळेल ते घेत राहायचो. म्हणजे ऐकूनच इतकं सगळं ऐकूनच केलं. म्हणजे शिकलो नाही असं म्हणता येत नाही. ही असे मित्र आहेत सगळे, यांच्या प्रत्येक बैठकीत काहीतरी शिकायला मिळतं. पण मी ठरवलं कोणाकडनं काय शिकायचं ते. बरोबर. तर राम देशपांडे एकदा आला आणि मला म्हणाला की आशिष आज गुरुजींनी गोरख कल्याण राग शिकवला. अच्छा. तर मी त्याला म्हटलं काय राग आहे चलन सांग. त्यांनी फक्त मला आरोह अवरोह सांगितले. तर ते मी सहज पेटीवर वाजवता मी एक कॉम्पोजिशनच केलं. अरे वा. बरं. तर गिरीश तेव्हा असं काहीतरी किरकोळ TV वगैरे बघत बसला होता आणि तो ते फक्त ऐकत होता मागे. तर मला म्हणाला की आशिष त्याच्यात पक्षी पक्षी उडून जाती काही गर्टी हे बसतं का वगैरे म्हणाल त्याच्यात. अरे बापरे. म्हणून मी ते म्हणून बघितलं. तर बघता बघता आम्ही ते गाणंच लिहून टाकलं, पूर्ण गाणं कॉम्पोज केलं. फायनलीला असतानाच ते मी गाणं कॉम्पोज केलं होतं. पण खरंच आहे की इतकं म्हणजे चाल सांगितल्याबरोबर सांगितलीही नव्हती खरं तर त्यांनी उडत ऐकली होती. आणि खूप अप्रतिम म्हणजे फायनल इयरची मुलं या लेवलचा विचार करू शकतात की घरट्यांची कंप्लेंट आहे. ते देवाला म्हणतं की माझं अस्तित्व पक्ष्यांवर कसं काही डिपेंडंट आहे. पक्षी असले तरच मी जिवंत आणि मला पक्षी जर सोडून गेले तर मला काही किंमतच नाही. तर तू माझ्या अस्तित्वाची किंमत किंवा हे महत्व हे दुसऱ्यावर कसं काय ठरवलं. अच्छा. आणि मी एकीकडे बघतोय की या झाडावर जिथे मी आहे तिथे पानं गळून पडली तरी झाडाला चिंता नसते, कारण त्याला पालवी पुन्हा फुटणार आहे त्याला माहिती आहे. तर मला पक्षी पुन्हा येतील याची गॅरंटी का नाही. हे त्याने ही फिलॉसॉफी त्याने त्या काळी लिहिली होती की घरट्यांची
वा, कैफियत या स्टाईलने. आणि मला वाटतं त्या फिलॉसॉफीला संगीतात पण बांधलं होतं तुम्ही त्या वेळेला. आणि मग त्यावेळेला आम्ही गोरख कल्याणमध्ये खूप वेगळे स्वर वगैरे असे हे सगळं नकळत होत गेलं घरात. पण आज आपण झलक ऐकूया त्याची. Yes, नक्की. पक्षी पक्षी उडून जाते, पक्षी पक्षी उडून जाते, काही घरटी उसवून रात्री उडून जाते, उडून जाते, पक्षी पक्षी उडून जाते, पक्षी पक्षी उडून जाती. पाने जेव्हा फांदीवरची सोडून फांदी गळून जाती, पाने जेव्हा फांदीवरची सोडून फांदी गळून जाती, अंकुरलेल्या बहरासाठी, अंकुरलेल्या बहरासाठी कुठून येई नवीन माती, माती माती वरती पाती, उगवून रात्री खुडून जाती, खुडून जाती, पक्षी पक्षी उडून जाती, पक्षी पक्षी उडून जाती. वा. गोष्टी गाण्यांच्या. खरंच त्या वेळेला केलेलं ते कॉम्पोजिशन आणि कॉलेजच्या दिवसात केलेलं कॉम्पोजिशन. हो. फक्त मी प्राध्यापकी करत असल्यामुळे मला 60-60 मुलांच्या वर्गाला शिकवायची सवय, त्याबरोबर गाण्याचा रियाज नाही करता आला. अच्छा. त्याच्यामुळे मला गाण्यातनं जे म्हणायचं आहे ते सगळं मी या माझ्या मित्रांमार्फत पोहोचवत राहिलो. बरोबर. पण कधी कधी असं असतं ना की आपल्या काही काही व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींनी काहीतरी एक वेगळं घडतं. म्हणजे मला आठवतं गणपतीवर काहीतरी एक कॅसेट होती लहान मुलांची, बरोबर, आणि ती खूप गाजली गाणी. तर ते कसं घडलं नेमकं आणि काय झालं त्या वेळेला? ती म्हणजे 96 साली जेव्हा मला मुलगी झाली हां. तेव्हा लहान मुलांच्या कॅसेट्स घरामध्ये आणल्या गेल्या. तर मला असं लक्षात आलं की ऐकतात खूप लहान मुलं, अगदी मन लावून ऐकतात, पण त्या गाण्यातला काही अर्थच नव्हता. म्हणजे अडगुलं मडगुलं सोन्याचं गडगुलं वगैरे असं काही 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 त्यातनं बडबड गाणी ज्याला आपण म्हणतो, आणि बडबड गाणी खूप पॉप्युलर होती. तर मग मला असं तेव्हा वाटलं की आपण जर गणपतीची बालगीतं केली बरं तर बालगीतं म्हणून पण लोक ऐकतील आणि मुलांना ते पाठही होईल त्या निमित्ताने. बरोबर. तर डॉक्टर संगीता वर्वे, अप्रतिम कवयित्री आहे पुण्यामध्ये, तिने फार सुंदर गणपतीची गाणी लिहिली होती. मग आम्ही मोदकवाले बाप्पा नावाची एक कॅसेट केली. बरं, मोदकवाले बाप्पा. मोदकवाले बाप्पा नाव पण वेगळंच आहे. आणि मग सगळी लहान मुलांना गणपती कसा दिसतो अच्छा, हा त्याचा विषय होता. तर ते अप्रतिम झालं सगळं. आणि ती कॅसेट मास्टर करून मी पाठवली कंपनीला. तर त्यांचा मला असा निरोप आला की सगळं मिळून 37 मिनिटच झाली आहेत. अच्छा. आणि कॅसेट 42 मिनिटाची असते, तर एक गाणं कमी पडत आहे. बरं. आता ऑलरेडी 9 गाणी करून झाली होती आणि वेळ नव्हता, कारण ते दुसऱ्या दिवशीच जायचं होतं गाणं. तर मी सकाळी सहज फिरायला जाताना असा विचार केला की कुठला विषय गणपतीचा त्याच्यात राहिला आहे. तर मला असं लक्षात आलं की उंदीर या विषयावर आपण गाणं लिहिलेलंच नाही आहे किंवा त्याच्यात काहीच नाही आहे, महत्वाचा विषय राहिला. तर मग मी स्वतःच गाणं लिहिलं. अरे गणपतीला म्हणजे उंदराला गणपती बाप्पाची पंपम असं डिफाईन केलं. अच्छा. आणि एक गाणं पंपम म्हणून तयार करून ते लिटरली सकाळी 7 वाजता मी कॉम्पोज केलं. 9:30 वाजता मी स्टुडिओत गेलो. आम्ही जस्ट एक कीबोर्ड घेऊन ते केलं
आणि अंकिता देवळे आता खूप मोठी गायिका आहे, पण तेव्हा ती छोटी होती, तिने ते पटकन गाऊन 1 वाजता आम्ही स्टुडिओत नेऊन दिलं होतं क्या बात आहे. यांना कंपनीत. बरोबर. तर ते गाणं खूप पॉप्युलर आहे महाराष्ट्रात, म्हणजे त्याचे इतके व्हर्जन्स आहेत युट्यूबवर आता. बरं बरं. तर ते खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं आहे. आणि लहान मुलांनाही वेगळी पंपम सापडली खूपच असेल खूपच आवडतं त्यांना. त्याच्यामुळे नक्कीच त्याची एक झलक नक्की ऐकायला आवडेल आम्हाला. म्हणजे मी पण खूप दिवसांनी बालगीत गातोय खरं तर. गणपती बाप्पांची पम पम छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. गणपती बाप्पांची पम पम छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. इंडिका नाही, सँट्रो नाही, मारुती 1000 मर्सिडीज नाही. इंडिका नाही, सँट्रो नाही, मारुती 1000 मर्सिडीज नाही. मूषक कंपनीची पम पम छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. गणपती बाप्पांची पम पम छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. पेट्रोलच्या टाकीत मोदक भरले, मोदक खाऊन गाडी दुडू दुडू चाले. पेट्रोलच्या टाकीत मोदक भरले, मोदक खाऊन गाडी दुडू दुडू चाले. बाप्पांची स्वारी दिसते छान, बाप्पांची स्वारी दिसते छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. गणपती बाप्पांची पम पम छान, उंदीर मामा आमचे भाग्यवान. वा, म्हणजे मुलं भाग्यवान आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण वेगळ्या प्रकारची काही गाणी मुलांना मिळाली. काही प्रतिसाद मुलांचे, काही प्रतिक्रिया मुलांच्या? खूपच जबरदस्त प्रतिसाद. म्हणजे मोदकवाले बाप्पा हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळामधनं गायला जाणारा अल्बम आहे. आणि कुठलंच गॅदरिंग असं नसेल शाळेचं की जिथे याच्यावर डान्स होत नाही किंवा याचं सादरीकरण होत नाही. खूप व्हर्जन्स आहेत त्याची अवेलेबल. पण नाही, खरंच आहे, मुलांना एक वेगळ्या प्रकारचं गाणं ऐकायला मिळालं. कार्टून्स केले लोकांनी. अरे वा. हो, याचे व्हिडिओ फिल्म्स केले आहेत, खूप खूप केलंय. दत्तप्रसाद, मला सांगा की तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की एका होकाराची वाट बघायला लागली आणि मग तोच होकार गाण्यातनं तुमच्या कुठेतरी पुढे आला, असं कधी झालंय? नक्कीच. त्याची संधी पण मला उपलब्ध करून दिली आशिष मुजुमदारांनी. बरं. कारण ते एका सुट्टीत कुठल्या तरी राज्यात फिरायला गेले होते आणि वैभवकडे एक नवीन गझल तयार झाली होती. एक होकार दे फार काही नको, बरोबर, फार काही नको, फक्त नाही नको. आणि तो त्याने सहज ती गझल माझ्याकडे पाठवली आणि म्हणाला, बघ रे कसं वाटतंय, कशी चाल होईल तुला, आता बघ तू. म्हणला, बरं, बघ तरी तुला कसं वाटतंय. मी चाल केली त्याची थोड्याच वेळात आणि त्याला पाठवून दिली. वा. अरे म्हणलं, मस्त वाटतंय हे. संगीतकार झाला. येत्या प्रोग्राम मध्ये गाऊ. अरे वा. आणि तेव्हा आशिष तिथे नव्हता, त्या प्रोग्रामला आशिष नव्हता. बरं. पण आम्ही इकडे गझल गाऊन मोकळे झालो आणि गझल करून पण मोकळे झाला. त्याच्यामुळे सोबतीच्या करार मधल्या सगळ्या रचना सोडून फक्त एकमेव रचना ही अशी आहे की जी दत्तप्रसादने केलेली आहे. आणि उत्तम कॉम्पोजर आहेच खरं तर. पण याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की मी इतक्या गझल्सवर काम केलं आतापर्यंत, मी हजारो गझलांना चाली दिल्यात, पण इतक्या सोप्या भाषेमध्ये मतला लिहिलेला आणि गझलचा विषय इतका प्रोफाऊंड पोहोचवणारा शेर म्हणून हा शेर आहे खरं तर. एक होकार दे फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. तर हा रोमॅन्टिक आहे अत्यंत. म्हणजे असे शेर फार कमी लिहिले जातात.
खरं. फार अप्रतिम शेर आहे हा. पण मग ते संगीत देताना त्याला संगीतकार म्हणून म्हणजे एक लगेच दृष्टी बदलते ना, तर त्या दृष्टीने काय विचार केला? मला फार विचार करावा लागलेला नाहीये त्याला. शब्दांनी चाल दिली. हा शब्द फ्रेश आहेत, असं छान मस्त वाटतंय ना, असं जे असतं मग तुम्हाला साहजिक तुम्ही म्हणूच लागता, गाऊच लागता. बरोबर. तसं ते गायला लागलो आणि ते ही चाल असं मग आता मी ह्याला फुटपट्टी घेऊन बसलोय असा काही विषय अगदी त्याला आला सहज ज्याला हा, म्हणता येईल सहज तसं ते. तशी. आणि सहज गुणगुणून होतं ती चाल कधीतरी उत्तम उत्तम अशी होतं ते. होऊन हा, जाते. हा, खरंच आहे, उत्स्फूर्तपणे आलेली. नक्कीच नक्कीच मला वाटतं ऐकूया आज. नक्कीच नक्कीच नक्कीच. एक होकार दे, एक होकार दे, फार काही नको. एक होकार दे, फार काही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. एक होकार दे. त्याचा एक शेर फार अप्रतिम आहे. आपले भेटणे आपले भेटणे हीच कोजागिरी. आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको, चांदवाही नको. एक होकार दे, फार काही नको. फार काही नको, फक्त नाही नको. एक होकार दे. मला वाटतं वैभवची आणखीन एक काय सांगायचे, ती गझल सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने मांडली गेली आहे. आणि त्या गझलबद्दल काय सांगता येईल, त्याची निर्मिती कशी झाली? काय सांगायचे, काय बोलायचे अशी एक सुरू होणारी गझल आहे. आता जर कवीने लिहिताना म्हटलं असा लिहिला असेल तर त्याला कुठेतरी काहीतरी फटका बसला असेल किंवा काहीतरी अनुभव आला असेल, म्हणून त्याने असं त्याचं लिहिलं उत्तर म्हणून त्याने हे लिहिलं असेल. बरोबर. पण मी जर अशीच ती गझल सुरू केली तर लोकांना कळणार नाही की याला झालं काय मुळात, की काय सांगायचे, काय बोलायचे, खिन्न हसायचे आणि पुढे जायचे, असा त्या गझलचा मतला होता. तर मी कॉम्पोज करताना मला असं वाटलं की काहीतरी घडलेला एपिसोड आधी आला पाहिजे, बरोबर, मग त्याला पुढे हा मतला आला पाहिजे. तर त्याच्याच गझलमधला एक पुढचा शेर आहे. अच्छा. की खूप उशिरा मला ठेच लागायची. फार अप्रतिम शेर आहे. खूप उशिरा मला ठेच लागायची, खूप आधी जगाला हसू यायचे. ओ. तर सगळेजण बघत होते की मी इथनं जाताना याला माहिती आहे की पुढे जाऊन ठेच लागणार आहे. सगळे हसत होते पण कोणीच मला आरळ केलं नाही. तर ह्याला धरून जेव्हा पुढे ते मतला येतो, खूप उशिरा मला ठेच लागायची, खूप आधी जगाला हसू यायचे, काय बोलायचे, काय सांगायचे, खिन्न हसायचे आणि पुढे जायचे. त्यातला तो शेर मी कथा म्हणून गातो आम्ही आणि मग गझल ती उचलतो. ऐकूया. खूप उशिरा मला ठेच लागायची, खूप आधी जगाला हसू यायचे,
काय सांगायचे, काय बोलायचे, काय सांगायचे, काय बोलायचे, खिन्न हसायचे अन पुढे जायचे, काय सांगायचे, काय बोलायचे, खिन्न हसायचे अन पुढे जायचे, काय सांगायचे, काय बोलायचे. याचा शेर आहे, ह्या जुगारामध्ये हीच आहे नशा, ह्या जुगारामध्ये हीच आहे नशा, ह्यात अदृश्य फासेच जिंकायचे, काय सांगायचे, काय बोलायचे, काय सांगायचे, काय बोलायचे. खरंच आहे, काय सांगायचे काय बोलायचे असं आहे ते. नाही, आणि तो कुठे नेऊन थांबवला त्याने, काय सांगायचं फ्रस्ट्रेशन कुठे आहे की या जुगारामध्ये हीच आहे नशा. हो. तर जुगार म्हणजे आयुष्यच जुगार आहे. खरंय खरंय यात अदृश्य फाशीच जिंकायचे, काय सांगायचे काय खरंय बोलायचे. खरंय. आणि ती व्यथा किंवा तो आयुष्याचाच एक भाग बनून जातात खरं तर. ही अशा गझला ज्या आहेत त्या होऊन जातात आणि त्या गाण्यांमधनं शब्दांमधनं ते आयुष्याचं सार कुठेतरी सांगितलं जातं. पण खरंच कलावंताकडनं जेव्हा ही कलाकृती एखादी बनते, जसं की गीत येतं, वैभवकडनं गाणं आलं, त्याच्यानंतर संगीत त्याला झालं आणि दत्तप्रसादनी गायलं, तर ती सगळी एक प्रोसेस आहे. ही सगळी प्रोसेस पूर्ण होत असताना आशिष, मला तुमच्याबद्दल एक छान असं वाटतं की अनेकांच्या म्हणजे अनेक दिग्गज गायकांच्या पहिल्या कॅसेट्स, पहिले अल्बम्स तुम्ही केलेले आहेत. म्हणजे द शंकर महादेवन असं म्हणू आपण, त्यांचा पहिला गझलचा अल्बम तुम्ही केलाय. हो. कसं झालं ते, काय नेमकं घडलं? मी माझ्या पद्धतीत गझल्स कॉम्पोज करत होतोच. हां, कधी तुम्ही दुसऱ्या करता पण कधी तुम्ही स्वतःचं एक्सप्रेशन म्हणून करता. बरोबर. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोजिशन्स मी करत होतो. तर मला असं वाटलं की एक अल्बम खूप व्हर्सेटाईल, सगळे स्कूल्स दाखवणारा असा करावा आपण, की गझलच्या ज्या स्कूल्स आहेत, मेहती साहेब आहेत, गुलाम अली साहेब आहेत, बरोबर, अगदी पंकज उदासपर्यंत, तर मग इतकं व्हर्सेटिलिटी असणारा कोण सिंगर आहे. तर शंकर गाऊ शकेल, आणि शंकरने गझल्स गायलं नाही आत्तापर्यंत, पण त्याला आवडतं गायला असं मला कळलं होतं. तर एक दिवशी मी त्यांना जस्ट फोन केला, म्हटलं मी आपको कुछ सुनाना चाहता हूँ. पण आधी ओळख होती की नाही थेट? हां, म्हणजे नुसतं कानावर नाव पडलं असेल, पण मी पुण्यातनं बोलतोय, मी संगीतकार आहे असं. आणि म्हटलं मला तुम्हाला काय ऐकवायचं आहे, आज म्हणजे स्टुडिओ में, म्हणून आम्ही गेलो. तर मी जाताना हार्मोनियम घेऊनच गेलो होतो. तर ये क्या क्यों लाया, मतलब आपको ऐसा गजल का अल्बम, मतलब गजल में कब का, लेकिन मतलब आप सुनो तो सही कॉम्पोजिशन. म्हणून मी त्यांना कॉम्पोजिशन ऐकवायला लागलो. तर दुसऱ्याच कॉम्पोजिशनला त्याने असा माझा भाता बंद करून टाकला. आशिष भी कुछ भी हो जाए लेकिन ये अल्बम मैं ही गाऊंगा म्हणे. अरे तर त्यातली सगळ्यात कॉम्प्लिकेटेड जी गझल होती ना, तर तीच त्याला भयंकर आवडली पहिल्यांदा. बरं, मला इसी को करना आहे. आणि तशी त्याची आवड आहेच मुळात. बरं, बॉलिवूडमध्ये खूप गायला मिळतच त्यांना, पण असंही कधी त्यांना गायला आवडतं. ऑफबीट गाणं एक. तर मग आम्ही दोघांनी मिळून तो पूर्ण अल्बम केला, जो टाइम्सने रिलीज केला. आणि त्यात सगळ्या उर्दू गझल्स आहेत. कॅनडाचे शायर आहेत डॉक्टर इंद्रजीत निर्दोष. अच्छा. तर त्यांच्या या सगळ्या गझला आहेत. तर त्याचं ते जे सगळ्यात अवघड कॉम्पोजिशन आहे, जे नंतर मलाही गाता येत नाही खरं तर, त्याची तुम्हाला मी झलक नक्कीच. ती झलक ऐकवण्यापूर्वी आम्हाला आणखीन एक गोष्ट ऐकायची, ती म्हणजे राहुल देशपांडेचं सुद्धा गझलचा अल्बम तुम्ही केला, किंवा कौशिकी चक्रवर्तींचा पहिला सुगम संगीताचा त्याही विषयी आम्हाला ऐकायचंय की ते नेमकं काय झालं, कशा दृष्टीने त्या रचना सगळ्या झाल्या. ज्यावेळेला कौशिकी चक्रवर्तीची खूपच पॉप्युलर व्हायला लागल्या होत्या क्लासिकल सिंगिंगमध्ये वगैरे, त्यावेळेला मला असं वाटलं की काही माझे भजनांचे जे कॉम्पोजिशन्स आहेत ते अप्रतिम गाऊ शकतील. ते सगळे रागदारी बेस्ड होते, म्हणजे ज्याला आपण बैठकीच्या हे म्हणतो, बैठकीची गाणी म्हणतो, तर तशी ती गाणी होती सगळी. तर ज्याला क्लासिकल बेस आवश्यक होता, बरोबर, म्हणून मी त्यांना एकदा अप्रोच केलो. मग कलकत्त्याला त्यांना जाऊन भेटलो, कॉम्पोजिशन ऐकवले सगळे. तर त्याही गायला तयार झाल्या, आणि तो माझा भजनांचा अल्बम त्यांच्याबरोबर झाला. त्यांचं सुगम संगीताचं ते पहिलंच हे होतं. आणि राहुल देशपांडेला गझल गायला खूप आवडतात, मला माहित होतं. का पुन्हा राहुलचा क्लासिकल बेस खूप चांगला आहे.
तर राहुलकरता मी खूप वेगळ्या धाटणीच्या कॉम्पोजिशन्स केल्या होत्या आणि तो पूर्ण अल्बम राहुलनी माझ्याकरता गझलचा गायला. तो त्याचा पहिलाच मराठी हो ना, अल्बम होता. हो ना. म्हणजे या तिघांचेही पहिले अल्बम तुम्ही केलेत, त्याच्यामुळे ते एक वेगळं श्रेय तुमच्याकडे आहे. मला असं वाटतं की गोष्टी अशा अनेक आहेत ज्या उलगडता येतील. आणखीन काही गप्पा मारायच्या आहेत, पण आजचा एपिसोड, आजचा भाग संपवण्यापूर्वी मला असं वाटतं की शंकर महादेवन यांनी गायलेली जी तुमची रचना आहे ती ऐकून आपण आजच्या पुरतं इथेच थांबणार आहोत. अर्थात उद्याच्या भागात आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत दत्तप्रसाद रानडे आणि आशिष मुजुमदार यांना. आज समारोप करूया या गझली. नक्की. लब है वर के गुल महकती जिन्स है पुरवाइया. ही पण गझल रोमॅन्टिक आहे, म्हणजे तिच्या सौंदर्याचं वर्णन करणारी गझल आहे. लब म्हणजे ओठ असे आहेत की वर के गुल, पानं फुलं ज्याच्यातनं पुरवाईया वाहतात. बोललं की लब है वर के गुल महकती जिन्स है पुरवाइया. मद भरी आँखों में डूबे झील की गहराइया. लब है वर के गुल महकती जिन्स है पुरवाइया. जब लचक जाए या पल खाए रगे गुलनाज से. जब लचक जाए या बल खाए रगे गुलनाज से. याद आए फिर हमें उस शौक की अंगड़ाइया. लब है वर के गुल महकती जिन्स है पुरवाइया. मत भरी आँखों में डूबे झील की गहराइया. लब है वर के गुल महकती जिन्स है पुरवाइया.